केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान राजस्थानच्या झुंझुनू येथे पीक विमा योजनेअंतर्गत 3,200 कोटी रुपयाच्या दाव्याचे वितरण सुरू केले होते। या योजनेत सुमारे 30 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला। हा पहिला हप्ता आहे। पुढील काळात 8,000 कोटी रुपयांचा हप्ता देखील जाहीर केला जाईल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 809 कोटी रुपये तर रब्बीसाठी 112 कोटी रुपयाची नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे। पीक विमा योजनेअंतर्गत वेळेत पैसे न दिल्यास विमा कंपन्याला 12% व्याज भरावे लागेल, जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम आलेली नाही त्यांनी काळजी करू नये। 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरीपातल्या नुकसान भरपाई पोटी 809 कोटी तर रब्बीसाठी 112 कोटी रुपये असे एकंदर 921 कोटी रुपये मिळणार आहेत। पीक विमा योजना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। विमा कंपनीच्या दाव्यानंतर निर्धारित वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही तर त्यांना 12% व्याज द्यावे लागेल। ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा निर्णय घेण्यात आला आहे, असे कृषी मंत्र्यांनी सांगितलंय। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करा। मैं लगातार सचेत हूं और जनवरी से जून तक जो किसानों को नुकसान हुआ उसकी क्लेम बनी है 11,000 करोड़ रुपया। लगभग 8,000 करोड़ रुपया बाद में किसानों के खातों में डाली जाएगी। इसलिए जिन किसानों के खाते में आज राशि नहीं आ रही वो ये ना सोचें कि हमारा क्या होगा। आपके खाते में भी पैसा आएगा और ये पैसा समय पर आएगा। इसलिए हमने ये भी तय कर दिया है कि अगर बीमा कंपनी क्लेम सेटल होने के बाद निर्धारित समय सीमा पर पैसे जमा नहीं करती तो उसको 12% ब्याज भी किसान को देना पड़ेगा। वो पैसा किसान के खाते में जाएगा।